वजन थोडस जास्त आहे. वरती लागलं. त्या गाडीचं बोनटच उघडा नाही. बघा मामा तिथं ऑपरेट करायला गेला. ही आमची गाडी, याच्यात चाललो आम्ही. बघा मोठे मोठे पाईप स्टीलचे ते मध्ये टाकले तर, आणि पत्रे हे बाहेर आहेत. मॉर्निंग पायनॅपल लुकिंग व्हेरी गुड व्हेरी नाईस. तर आज मी आणि पप्पाच आहे घरी. मम्मी रानू काल गेले. मी काल ब्लॉग शूट केला नाही, काय माहिती काल मूड नव्हतं जास्त. आणि मी बोललेलं मम्मी त्यांच्यासोबत जायचं, तर काल नेमकी निघण्याच्या टायमाला पप्पा नको बोलले, तेव्हा सगळं कॅन्सल झालं माझं. तेव्हा मम्मी रानूच गेले. तर दरवेळेस असंच असतं, गावाला निघण्याच्या अगोदर हा म्हणतात, ऐन टायमाला नको म्हणतात. आणि जाऊ द्या, ते कॅन्सल झालं. गेलो तर आज उद्या परवा जाईन कधी ते, जाऊ द्या, काम पण आहे ते इथं. आताच व्हिडिओ अपलोड करून बसलेलो, 6:45 झाले. तर धुमस्तवाला व्हिडिओ मी आज टाकलाय, परवाचा, म्हणजे जो काल पडणार होता तो आज. आता बसल्या बसल्या काय तर खाऊ वाटलं, त्यामुळे मी गुळ शेंगदाणे घेतले. टाइमपास टीव्ही बघत, आता कोणच नाही घरी, पप्पा बाहेर गेले. तर आज आम्ही परत आलो पत्र्याच्या इथं. आज पत्र घ्यायचे तर वाटतं, झालेत वाटतं फक्त. फायनली पत्रे तर घेतले, तर फक्त आता गाडी येईल. गाडीत घेऊन जायचं आता, म्हणजे टेम्पो येईल. गाडी टेम्पोचा वेट करायला तसल्या. आता टेम्पो पण आलाय. आता फायनली टेम्पो पण लोड झालाय तेव्हा. तर मी पुढे चाललो गाडी ना, आणि पप्पा ते ऑटो मध्ये येईल. तर मी तर पुढे आलोय, पप्पा होते त्यामुळे पुढे आलो मी फास्ट. काले कुत्ते काले जामून. आणि मी बोललो नव्हतं का इलेक्ट्रिक येणार आहे, म्हणजे आता डायरेक्ट कनेक्शन बसणार आहे. ते आज किंवा उद्या बसेल, आणि होप सो मी आज जायचंच आहे मला. मी त्याच्यासाठी बांबू आणलेला हवाला, हा तिथं बाहेर लावणार तिथं. आणि तिथं लावल्यावर पोलातून वायर येणार ना, मग ते त्याच्यावर अडकणार, आणि तिथून मग आपल्या घरात येणार. सेकंड हँड मध्ये आणले. नवीन घ्यायला गेलं तर 1,500-2,000ला भेटत होतं. हे आपल्याला भेटले स्वस्तात. आम्ही फक्त त्यांची वाट बघतो, ते आले की पत्रे उतरून घ्यायचे. येस, मग मिस्त्री बोललेत वाटते उद्यापासून येणार. उद्या आले की मग उद्या पत्रे ते सगळं टाकून घेतात वरचं. मी नसणार उद्या. आले 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 आले. आम्ही आता पाणी लय मारायला, म्हणजे कमीत कमी 2 ते 3 तास पाणी मारत राहिल्यामुळं अजून पण वल्ल्या इथं भिंती. काल मारलेलं आहे पाणी रात्री. Up in the game, that's the price I paid for fame. More money, more problems, more waves. Like I'm rolling on a hair. When we go in there, I take it there. BD. बघा मोठे मोठे पाईप स्टीलचे ते मध्ये टाकले तर, आणि पत्रे हे बाहेर आहेत. मध्ये आणता येत नाही तर पत्रे. काय एवढं वजन होतं पत्रेच होतं, असे लवचिक होते. अरे कहना क्या चाहते हो? इकडे तिकडे वाकायचे. हॉल पेक्षा पण मोठे येतं ते, 20 फूट आहे ते, आणि आपला हॉल आहे 16 फूट. त्याच्यातले कट होते तर 15-15 फुटाचे होते तर सगळे. बघा हे काम करताना हात कसला झालाय, एकदम काळा फुर सगळा. तर आता मी घरी आलोय. पप्पा जरा कामाच्या मुळे बाहेरच जायचं, कारण की मी आलोय गावाला जायचं, त्यामुळं. मग आता मामा येतच असं तरी अर्धा-1 तास लागल. तर मी खायला हे काय म्हणते तर व्हील्स आणलं. आता खाऊ वाटलं तर त्यामुळे हे आणले. आणि अभ्यास करा ना, हे दुसरंच काय तर काम आहे, ते सांगू शकत नाही. तर काय आता 8 दिवस तर सुट्ट्यात आहे मामाच्या लग्नामुळे. यस. आणि मी गावाला जाणार ना, काय काय नेणार आहे माहिती आहे का? मी सगळी बॅग पॅकिंग केली, पण माझं कॅन्सल झालं म्हणून मी वही पुस्तकं भरून, मला वाटलं आज कॉलेजला जायचंय म्हणून मी सगळं भरलेली बॅग वह्या पुस्तकांनी. पण सकाळी कॅन्सल झालं का, मग नंतर पप्पा बोलले की जा गावाला. त्यामुळे मी वह्या पुस्तकं काढले. आणि मी नेणार आहे एवढे मोठे कपडे लय, म्हणजे मी गुचकोळ्या केला. याच्यातले चांगले काढून ते बॅगमध्ये भरणार आहे. आणि ट्रेपॉड एक घेणार आहे. परत हा चप्पल घेणार आहे. जाताना बूटच घालणार, पण चप्पल घेणार आहे, कारण की मी तर बूट धुवून टाकणार. पण मी एक बूट ऑर्डर केलाय, ते गावाला येतंय नाही माहीत नाही. उद्या किंवा परवा आला तर चांगलं आहे, नाहीतर मी हा धुवणार आहे. जर हा वळला तरचा मग हा घालणार लग्नाला. मला आता बघा काय भेटलं, एवढी मोठी छत्री. तर मी तिकडे पलीकडच्या रूम मध्ये गेलतो, मग तिथे दिसली. मग मी विचार केला बारकी छत्री तर एकदम बारकी असते, कहना क्या चाहते हो? ते म्हणजे नॉर्मल असते, पण याची साईज केवढी असेल आपण उघडून बघू एकदा. तर मी मोबाईल हा ट्रायपॉडवर इथं लावून ठेवतो, म्हणजे बरोबर दिसतं तुम्हाला. आय होप तुम्हाला दिसत असेल. तर बघू. वजन लय आहे. 1 2 3 स्टार्ट.
उघडली. कसली मोठी आहे अबो. ना बेड कव्हर करायली आहे. नॉर्मल छत्रीपेक्षा 3 पट मोठे, 3 पट. लॉक. थांबा कुठं तर उभा करतो. जर तुम्हाला चॅलेंज बघायचं असेल, जर या व्हिडिओवर 24 हार्स चॅलेंज असं आलं किंवा 12 हार्स किंवा 1 डे चॅलेंज असं आलं तर मी करणार तेवढा चॅलेंज. याच्यात तेवढा टाइम स्पेंड करणार, याच्याशी बाहेर जाणारच नाही असं चॅलेंज करणार. कमेंट नक्की करा. कमेंट पाहिजे बघा, एक तरी पाहिजे. वजन थोडस जास्त यायचं. वरती लागलं फॅनला. तर बघा माझ्यापेक्षा माझ्या इथपर्यंत नरड्यापर्यंत येईल. हे कुठं असतं छत्री, कुठे चहाचे स्टॉल असेल किंवा कायचं स्टॉल असेल ना तिथं असते. तर हे घरात काय माहिती कुठून आले. चला याला ठेवतो, नाही तर पप्पा आले तर शिवाय माझे ओरडतील. आणि मला जायचंय पण अजून गावाला. बाहेर दूर बघा कसला झालाय त्या रिक्षाचा. कुठे गेला. चला तर मग मी आता चला माझा बोरिया बिस्तर घेऊन बाहेर. क्या हुई? म्हणजे मामाने फोन केला तिकडे चाललंय. सगळं बंद करून जावं लागेल. हे डायरेक्ट मेन स्विच आहे. सगळंच बंद. आता आम्ही इथं CNG भरायला आलता. त्या गाडीचं बोनटच उघडं नाही. उघडतंय का नाही मग तिथं ऑपरेट करायला गेलाय. लगेच म्हणा दुसऱ्या गाडीला बोलवा, ते सोडा तेवढा. लगेच दुसरी गाडी काढली. पण बादशाह अख्खी तिथं 10-12 जण आहेत. त्यांना न ऐकता हे दुसरंच करायलंय. 12 टायरी, इकडे 10 टायरी, ही 12 4 टायरी. ही आमची गाडी. त्याच्यात चाललो आम्ही. तेव्हा दुसरी गाडी लावली पण त्यानं कोण बोलणार आहे त्याला काय. आता ही आमची गाडी कोण घेईन पुढे. साध्या त्या गाडीचं बोनट उघडा नाही इतकं झालं. हे चल बघू. उघडली. किती जण लागलेले एका बोनट साठी. एका बोनटसाठी नाही बसवलं टाइमपास करत. त्यानं काढणार कवा, त्यानं येणार कवा आणि त्यानं भरणार कवा. आता आपली गाडी पुढे घ्या. असं सांडावं लागते. 120 लिटर डिझेल आहे. डिझेल बाबो कसला हत्ती आहे. पेट्रोलची गर्दी बघा. हे सॉरी डिझेलची गर्दी बघा. ही पेट्रोलची बघा. आणि CNGची बघा. इथून चालू आहे ते पार शेवटपर्यंत तिकडं. साहेब इकडं गाड्यांचे पलीकडे रिक्षांचे. झालं पेट्रोल पंप मध्ये पाणी तर असते. आरो लावलेला. आरोचा पाईपच कटलेला आहे तो. वा वॉटर लिहिलंय अजून वरतून. अरे पाणी कुठलं प्यायचे. पिऊ घालायले तर साधं आहे का. बोरचं पाणी आहे. हे शोपीस साठी लावले फक्त. हे आणि ते ज्यांना कळत नाही त्यांना लगेच पिऊन टाकते. आता आरो मेकॅनिक ओहो. अभी तुम सीखती उसके बारे में. तुम होती नहीं, तुम सीखती. इसलिए हमको पता होता. हमें भी पाणी पिती, तुम जल्दी पिली. ग्लास नाही का दुसरा. एकच आहे ना. चुंगसपणा बघा. कृपया इथे हात धुवून काय धुणे किंवा चूळ भरू नये. आता फायनल नंबर आलाय. हा उघडलं. ज्याचं काम त्याला जमतंय. सवय पडल्यावर दुसरं काही विषय नाही. झालं चालू. ते SD सारखं मोठे टेम्पो नसतात का. एअर सारखा बघ. हा तसं 200च प्रेशर आहे. इथं चालू आहे. महाग काय वाजवली. महाग वाजवले. या कुठं वाजवलं. नाही महाग. इथं टाकी की मग. हा बरोबर. टाकी महाग असते ना. मला विचारते व्हिडिओ टाकणार आहे का. ओके क्लॅरिटी मध्ये. हे काय वाजायला. सगळे बघायले तिकडे ब्लॉगर आला म्हणून. करा बोनट बंद. चला तर नवरी नवरदेवाचे नाव आहे. तर लग्नातच बघा आता. आपल्याकडे
हे आधी ही लावायचं हे राईट